आमच्या धनंजयला बाजूला करावं आणि निपक्ष चौकशी करावी. दूध का दूध पाणी का पाणी तुम्हाला लगेच दिसतील रिझल्ट. कारण जो सहकारी आहे त्यांच्या कंपन्यामध्ये, त्यांच्या धनंजयंच्या मिसेसच्या कंपन्यामध्ये भागीदारी आहे, अशा व्यक्तीची चौकशी सत्तेवर असणारी व्यक्ती कशी करू शकते? त्यामुळं निपक्ष चौकशी होणे कठीण आहे. बाजूलाच सारा आणि चौकशी होऊ द्या. मराठी माणूस महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं हल्ले होत आहेत, त्यांचा अपमान होतो आहे. आता त्यांना फ्लॅटमध्ये नको आहे, उद्या त्यांना वार्डामध्ये नको आहे, उद्या शहरामध्ये नको आहे मराठी माणूस. या सरकारलाच वाटत आहे की आम्ही परप्रांतीयामुळे सत्तेमध्ये आलो आहोत आणि परप्रांतीयांना वाटते की सरकार आमचं आहे. त्यामुळे राजाश्रयामुळे मराठी माणसाला उद्या महाराष्ट्रातून हद्दपार केलं तर त्यात काही म्हणजे लोकांना अचंबा वाटायला नको.